नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 524. या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या 10 प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी गेल्या आठवड्यात जो व्हिडिओ क्रमांक 523 प्रसारित केला त्याविषयी थोडं बोलूया. व्हिडिओ 523 हा होता महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 या पुस्तकाची जी 6वी आवृत्ती यशदाने प्रसारित केली त्याविषयी मी सविस्तर माहिती दिली होती. ते पुस्तक कसं सर्व शासकीय नाही तर बिगर शासकीय महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, कृषी विद्यापीठे इत्यादींच्या संस्थांमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अत्यंत हे उपयुक्त पुस्तक कसं आहे हे मी त्या समजून सांगितलं होतं. आणि त्यावेळेसच मी कर्मचारी व अधिकारी मित्र या चॅनलवरील व्हिडिओ पाहणाऱ्यांना आणि ज्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना असं आवाहन केलं होतं की त्यांनी हे पुस्तक जरूर घ्यावं. हे पुस्तक आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. आपल्या कार्यालयातल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना देखील उपयोगी आहेत. म्हणजे ते नियुक्ती अधिकारी असतील, शिस्तभंगविषयक अधिकारी असतील, त्या सर्वांना उपयुक्त आहे. आणि म्हणून ते पुस्तक घ्यावं. मी पुस्तकाची किंमतही सांगितली होती. पुस्तकाची किंमत जरी 625 असली ते यशदामध्ये 500 रुपयाला उपलब्ध आहे. त्याचबरोबर हे पुस्तक ऑनलाईनने खरेदी करता येतं. फक्त ऑनलाईन खरेदी करण्याच्या वेळेसाठी पैसे किती पाठवायचे? 500 रुपये किंमत अधिक 100 रुपये म्हणजे 600 रुपये जर पाठवले तर पुस्तक आपल्याला घरपोच मिळेल. आणि यासाठी मी आवाहन केलं होतं आणि या आव्हानाला अनेकांनी प्रतिसाद दिला आणि त्यासामाने साधारण 50-55 लोकांनी ताबडतोब आपल्या नेटद्वारे पैसे भरले आणि त्यांनी पुस्तकाची मागणी केली. त्यांना मी एवढंच सांगेन की पुस्तकाची मागणी यशदामध्ये नोंदणी झाली. या आठवड्यात ते पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था यशदा करून केली जात आहे. आता या निमित्तानं मित्रांनो मी हे आपल्याला सांगेन की ह्या कर्मचारी आणि व्हिडिओ अधिकारी मित्र या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत जवळजवळ 30,000. प्रत्येक व्हिडिओ हा जो पाहायला जातो तो सुमारे 1,000-1,200 लोक सहज पाहत असतात प्रत्येक वेळी. आणि ह्या पुस्तकात अनेक प्रश्न जे येतात ते विभागीय चौकशीच्या संदर्भातले प्रश्न येतात. आणि तुम्हाला सांगतो की या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या हे जे पुस्तक संपादित केलेलं आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील 1979 ह्या पुस्तकामधल्या दिलेल्या माहितीच्या आधारेच ही उत्तरं देऊ शकतो. आणि मग त्या उत्तराने अनेकांचं समाधान झालं, अनेकांचे प्रश्न मिटले असं देखील लोकांनी मला कळवलं आहे. थोडक्यात हे पुस्तक आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तेव्हा मी पुन्हा एकदा आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आणि प्रत्येक शासकीय कार्यालयाने हे पुस्तक जरूर खरेदी करावं. ते निश्चितच आपल्याला उपयुक्त ठरेल. जसं मगाशी मी सांगितलं तर या पुस्तकाचे जर तुम्ही 600 रुपये भरलेत तर तो जो स्क्रीनशॉट आहे तो यशदाच्या प्रकाशन संस्थेतील व्यंकटेश कल्याणकर यांच्याकडे पाठवा. पैसे भरायचे आहेत कुठले? यशदाच्या बँक अकाउंटमध्ये भरायचे. आता हे बँक अकाउंट डिटेल्स व्यंकटेश कल्याणकर यांचा मोबाईल नंबर वगैरे मी दिलेला आहे. तो जो ती जी स्लाईड केलेली आहे ती या व्हिडिओच्या शेवटाला ती स्लाईड दिलेली आहे. त्यावरून आपण पुन्हा एकदा आवाहन करतो आपण तातडीने हे पुस्तक घेण्याच्या दृष्टीने नेटद्वारे 600 रुपये पाठवा आणि तुमचा पत्ता देखील कळवा न चुकता. यशदाच्या अकाउंटमध्ये पैसे भरा आणि तो जो स्क्रीनशॉट आहे तो व्यंकटेश कल्याणकर यांच्या मोबाईलवर पाठवून द्या. ठीक आहे. मला खात्री आहे की ह्या आव्हानाला लोक अतिप्रतिसाद देतील कारण हे पुस्तक आपल्यालाच उपयोगी पडणार आहे. 600 रुपये खर्च होतील पण ते आपल्याला निश्चित उपयुक्त वाटेल. असो, प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. हा पहिला प्रश्न आहे. या त्यांचं म्हणणं आहे की ह्या माणसांना बहिणीचा मुलगा दत्तक घेणं आहे आणि त्यांना 2 जुळ्या मुली आहेत तर विभागाची परवानगी लागेल का? तर मी पहिल्यांदा आपल्याला सांगेन जर मुलगा आपल्याला दत्तक घ्यायचा असेल तर आपल्याकडे हिंदू ॲडॉप्शन ॲक्ट आहे आणि त्याच्यात एक सेंट्रल ॲडॉप्शन अथॉरिटी आहे. तेव्हा दत्तक घेताना ही कार्यवाही म्हणजे कायदेशीर दत्तक घ्या ह्याला न्यायालयाची देखील परवानगी लागते. तो मुलगा
18 वर्षाच्या वर मुलगा मुलगी 18 वर्षाच्या वर पासलं आहे, तुमची सांपत्तिक स्थिती त्याला सांभाळणं करता आहे किंवा नाही ह्याची तपासणी केल्यानंतरच मग अशी परवानगी दिली जाते न्यायालयाकडून. आणि मग म्हणजे थोडक्यात आपण दत्तक घ्यायला काही हरकत नाही आणि दत्तक घेतलं, पण ही कायदेशीर कार्यवाही पूर्ण करूनच आपण दत्तक घ्या. आता याला पूर्वपरवानगीची आवश्यकता आहे का? पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही, पण एकदा कायदेशीर मार्गाने आपण जर दत्तक घेतलं तर ती माहिती मात्र आपण आपल्या कार्यालय प्रमुखांना द्या. कारण आपल्या कुटुंबामध्ये जो काही एखादा बदल झाला, मूल नवीन झालं किंवा काय ते, तर त्याची माहिती कार्यालयाला कळवावी लागते, म्हणजे त्याप्रमाणे सेवा पुस्तिकेमध्ये नोंद होईल. तेव्हा मी आपल्याला एवढं सांगेन की कायदेशीरपणे दत्तक घ्या आणि मग कार्यालयाला कळवा. याच्यासाठी पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. प्रश्न क्रमांक 2, या महिला आहेत, अविवाहित आहेत, त्यांना साहजिकच लग्न नाही, कोणी नाही आपल्याला, आणि त्यांना म्हणणं आहे की मला 18 वर्षाच्या मुला दत्तक घ्यायचं आहे आणि आता नोकरी सोडायची आहे, तर काय करावं? तर मी पुन्हा मगाशी सांगेन की आपल्याला अजूनही 2 वर्ष सेवा आहे, आपण 56 वर्षाच्या झालेल्या आहेत असं आपण म्हटलेलं आहे. तर मग आपण इतक्यात नोकरी का सोडता? 2 वर्ष सेवा जर करता येत असेल तर जरूर सेवा करा. आणि आपल्याला जर तुम्हाला तुमच्याकडे काही जी प्रॉपर्टी वगैरे असेल, मालमत्ता असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला मुलांना घ्यायचं असेल तर पहिल्यांदा मी सांगितलं दत्तक घ्यायचा, तो कायदेशीरपणे दत्तक घ्या. आणि मग दत्तक मूल घेतलं तर मग त्या दत्तक मुलाला आपल्याला आपली जी काही प्रॉपर्टी असेल ती त्याच्या नावाने जाईल. आता निवृत्तीवेतनविषयक फायद्याच्या विषयी आपल्याला सांगेन. आपण 56 आहात, आपण 56व्या वर्षी जरी सेवानिवृत्ती घेतलीत तरी आपल्याला निवृत्तीवेतन मिळेल. पण 56 वर्षाची सेवा झाली हे लक्षात, म्हणजे 56 वर्षामध्ये जी सेवा झाली असेल 20-22 वर्ष, ते लक्षात घेऊन दिलं जाईल. आपण अधिक 2 वर्ष सेवा जर केली तर साहजिकच आपल्याला 2 वर्षाचं वेतनही मिळेल आणि त्याप्रमाणे पेन्शनमध्ये देखील वृद्धी होईल. आणि तुम्ही मुलगा दत्तक घेतला तर मी आपल्याला सांगेन आपल्याला निवृत्तीनंतर आपल्याला निवृत्तीवेतन मिळेलच, फक्त तुमची जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला मुलाला जावी याकरता आपल्याला एक तर पहिल्यांदा दत्तक कायदेशीर करा आणि मग एक विल करून ठेवा. तेव्हा विल केल्यानंतर मग ती प्रॉपर्टी आपल्यानंतर त्या दत्तक मुलाला जाऊ शकेल. प्रश्न क्रमांक 3, यांचं म्हणणं आहे की यांना एक बचाव सहाय्यक पाहिजे, यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू आहे, यांना बचाव सहाय्यक पाहिजे. तर मी एवढंच सांगेन की बचाव सहाय्यकांची यादी अशी माझ्याकडे नाही. आपण जिथे काम करता, ज्या विभागात काम करता त्या विभागामध्ये आपण चौकशी करा. का विभागामध्ये पूर्वी देखील काही लोकांच्या विरुद्ध कार्यवाही झाली असेल तर तिथे कोण बचाव सहाय्यक आहे याची यादी घ्या आणि आपण बचाव सहाय्यक निवडा. चला, प्रश्न क्रमांक 4, हे आहेत सेवानिवृत्त ग्रामसेवक. यांचं म्हणणं आहे की हे रिटायर झालेले आहेत, पण एकदा त्यांच्या विरुद्ध एक प्रायव्हेट कंप्लेंट एकाने दाखल केलेली, त्यांनी एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो गुन्हा आहे, प्रकरण जे आहे ते 2007 ते 2012 ह्या घटनाबद्दलचा गुन्हा आहे. पण गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांना निवृत्तीवेतनविषयक फायदे काही मिळालेले नाही. अर्थात यांच्याविरुद्ध हा जो गुन्हा दाखल झाला तो न्यायालयाने पोलीस स्टेशनला सांगितलं की कारण त्या प्रायव्हेट माणसाने क्रिमिनल कोर्टामध्ये तक्रार केली की माझा गुन्हा पोलीस नोंदवून घेत नाहीत आणि म्हणून मग गुन्हा नोंदवून घ्यावा असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. अर्थात या ठिकाणी प्रश्न हे प्रग्रस्त मलाही येऊन भेटले होते की ह्याच्यासाठी की कॉग्निझन्स कोर्टाने घेतला आहे किंवा नाही, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सकृदर्शने असं वाटेल की कोर्टाने ऑफेन्स रजिस्टर करायला सांगितलं म्हणजे त्याच्या ठिकाणी त्यांनी कॉग्निझन्स घेतला आहे. पण या प्रकरणामध्ये ज्युडिशियल माइंड वापरला आहे किंवा नाही याचा निर्णय उच्च न्यायालयाला घ्यावा लागेल. आणि तसं मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे व्हिडिओ क्रमांक 234 बरोबर जे काही कॉग्निझन्सच्या बाबतीमध्ये न्यायालयाने निर्णय दिला आहे, एका हायकोर्ट जजची नोट दिलेली आहे, याच्या आधारे आपल्या वकिलांनी उच्च न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट केलं पाहिजे. अर्थिंग एक आपण यामध्ये मुद्दा म्हणा की प्रकरण माझं 2017 ते 7 म्हणजे 12-14 वर्षापूर्वीचं जे प्रकरण आहे, हे प्रकरण प्रलंबित आहे म्हणून माझे निवृत्तीवेतनविषयक लाभ होणे हे बेकायदेशीर आहे. बरं, उद्या जर त्यामुळे मला उद्या समजा फौजदारी कार्यवाहीत मी जर दोषी ठरलो तर त्याची मला शिक्षा द्या, माझं निवृत्तीवेतन म्हणजे त्यानंतर काय जी शिक्षा होईल त्याला मी तयार आहे. पण इतक्या वर्षानंतर देखील मी रिटायर झालो आणि माझे 2017 आणि 7 किंवा 12 या महिन्यात जी
कथित गैरवर्तणूक माझ्याकडून झाली आहे त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. कार्यवाही केली एका प्रायव्हेट कंप्लेंटवरून. आता प्रायव्हेट कंप्लेंट करून जो कॉग्निझन्स घेतला त्यावरून पेन्शन रोखणं हे काही बरोबर होणार नाही असं आर्ग्युमेंट उच्च न्यायालयामध्ये आपण जरूर करा. पुढच्या प्रश्नावर करूया. यांचं म्हणणं आहे की एक यांना 2015ची वेतनवाढ दिली नाही. यांनी हे मेडिकल लेवल होते पण आणि म्हणून त्यांचं म्हणणं मॅटमध्ये जाऊ का. आता यासंबंधी मी आपल्याला एवढंच सांगेन आपण पाठवलेल्या मेलवरून नेमकं काय प्रकरण आहे ही संपूर्ण फॅक्ट याच्यावरून मला काही कळून येत नाही. अर्थात आपण एखादं मेडिकल लीववर होतात म्हणजे आपली लीव सँक्शन झाली होती का, आपण केव्हा रजेवर गेला होता, कुठली वेतनवाढ नाही मिळाली, त्याच्यानंतरच्या मिळाल्या किंवा नाही, या बाबतीतली माहिती असल्याशिवाय मला या प्रकरणामध्ये आपल्याला योग्य तो सल्ला देता नाही. त्यामुळे मी आपल्याला सुचवीन की माझी अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट घेऊन कागदपत्रासह येऊन भेटा. मी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करीन. माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी फोन करा 02025608163. चला प्रश्न क्रमांक 6. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे यांचे वडील वाशिम कलेक्टरेटमध्ये होते, शिपाई होते. त्यांना पदोन्नतीने क्लार्क म्हणून पदोन्नती मिळाली पण पुढे त्यांचा रोड ॲक्सिडेंट झाला आणि स्पायनल कॉर्ड खराब झालं. मग ते रजेवर होते, सर्जरी झाली आणि त्यांना पॅरालिसिस झाला आणि मग त्यांनी मेडिकल बोर्डने सांगितलं की हे अनफिट आहेत सेवेकरता आणि म्हणून त्यांना MCS पेन्शन रूलप्रमाणे त्यांना इनव्हॅलिड पेन्शन दिलं होतं. पण मग हे इनव्हॅलिड पेन्शनप्रमाणे हे मॅटमध्ये गेले होते आणि मॅटमध्ये जे आता जो कायदा झालेला आहे दिव्यांगांच्यासाठी जो कायदा झाला त्याच्या कायद्याप्रमाणे 47 नियमाप्रमाणे यांना कामावरून जे काढून टाकलं होतं ते चुकीचं होतं आणि म्हणून हे मॅटमध्ये गेले आणि मॅटने निर्णय दिला की ज्यांना जे रिटायर केलं आहे आणि त्याला जे पेन्शन दिलेलं आहे इनव्हॅट ते चुकीचं आहे आणि म्हणून त्यांना सर्व रिटायरमेंट बेनिफिट्स द्यावेत अशा पद्धतीचा मॅटने निर्णय दिला आहे. आता यांचं म्हणणं आहे यांनी मला तो मॅटचा निर्णय पाठवला आहे. त्यांच्यामध्ये असं आहे की ब क मध्ये त्याने ऑर्डर दिली. काय मॅटने शेवटी काय म्हटलं आहे, ओरिजिनल ॲप्लिकेशन इज अलाउड. 2 ग्रँड रिटायर बेनिफिट्स एन्श्युरिंग दॅट ही वॉज इन सर्व्हिस टिल द डेट ऑफ सुपिरियर. तिसरा दिला की रिस्पॉन्डंट मे रिफिक्स हिज पेन्शन अँड पे द डिफरन्स विदिन 6 मंथ. आता यांचं म्हणणं आहे की ह्यांचे जे वडील होते ते पदोन्नतीला ड्यू होते. तर मॅटच्या ऑर्डर सीमध्ये जे म्हटलं म्हणे त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळेल का. माझं स्पष्ट मत आहे मॅट बहुतांशी आपल्या वकिलांनी हा पदोन्नतीचा मुद्दा आपल्या ओरिजिनल ॲप्लिकेशनमध्ये मांडला नव्हता. तशी काही त्यांनी प्रेयर केलेली नव्हती असं दिसतं आणि म्हणून पदोन्नतीच्या संदर्भामध्ये मॅटमध्ये काहीही उल्लेख नाही. त्यामुळे आपल्याला पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही. पण आपण या संदर्भात जर आपल्याला विचार आधीच केला असता तर अधिक बरं झालं असतं. पण तरी देखील या संदर्भामध्ये आपण वकिलांचा सल्ला घेऊन मॅटमध्ये कशासाठी जावं लागेल की मला पदोन्नती पण मिळाल, मी ड्यू होतो, फक्त मला दिव्यांग प्राप्त झालं म्हणून पदोन्नती दिली नाही. कारण आपल्याकडे या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगितलं की या संदर्भामध्ये जे नियम मी दाखवलेले आहेत माझ्या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये असंही आणि कायद्यामध्ये देखील असं म्हटलेलं आहे की जर त्याला पदोन्नती फक्त दिव्यांगामुळे पदोन्नती त्याला नाकारता येणार नाही. तेव्हा या दृष्टीने आत्ताच्या मॅटच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला पदोन्नतीचे काही फायदे मिळणार नाहीत. परंतु जरूर जर जावं लागत असेल तर याच्यामध्ये विचार करता येईल आणि म्हणून या संदर्भामध्ये मी मागे सांगितलं व्हिडिओ क्रमांक 334 आणि व्हिडिओ क्रमांक 336 पहा, आपल्या प्रश्नांचं उत्तर बनेल. पण सध्या तरी मॅटच्या आदेशाप्रमाणे आपल्या वडिलांना पदोन्नतीचे फायदे मिळणार नाहीत. आपल्याला याच्यासंबंधी काही विचार असेल तर येत्या मंगळवारी मला सकाळी 10:30 ते 11:30 दरम्यान फोन करा. माझा नंबर आहे 02025608198. चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी काही कालावधी आहे का, वेळेत चौकशी पूर्ण न झाल्यास संबंधितावर कार्यवाही करता येईल का.
मी आपल्याला एवढं सांगेन, शासनाने 10 जून 2025ला एक परिपत्रक काढलं आहे आणि त्या परिपत्रकाप्रमाणे गट अ व गट ब च्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध जी जबरशिक्षेची कार्यवाही आहे ती 18 महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे आणि गट क व ड ची जी कार्यवाही आहे ती 15 महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे. अर्थात एखादी चौकशी जर लांबली त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला शिक्षा होईल का, तर प्रकरणातील वस्तुस्थिती पाहावी लागेल. पण सर्वसाधारणपणे तो चौकशी अधिकारी त्याला जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे चौकशी लांबली म्हणून कुठल्या अधिकाऱ्यावर कार्यवाही अपेक्षित नाही किंवा अशी कार्यवाही केल्याची उदाहरणं नाही. चला प्रश्न क्रमांक हे यांचं म्हणणं आहे. प्रश्न क्रमांक 8, सेवानिवृत्तीमध्ये अधिकारी कर्मचारी किती दिवस अर्जित रजेवर जाऊ शकतो. आपल्याकडे या नियम आहे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियममध्ये नियम 66, 300 दिवसापर्यंत त्याला रजा मिळू शकते. त्यामुळे पण मी आपल्याला सुचेन, आपण कशाला जाता कशाला विचार करता रजेत रजा. उलटे आपली रजा जर राहिली तर या रजेचे रोखीकरण रक्कम आपल्याला नंतर मिळणार आहे. त्यामुळे आपण सेवेमध्ये राहा शेवटपर्यंत, सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत, आणि मग अर्जित रजेचं रोखीकरण घ्या. प्रश्न क्रमांक 9, हे पोलीस कर्मचारी आहेत. यांच्या बीटमध्ये पोलीस कर्मचारी असतात, त्यांचा बीट असतो. त्या बीटमधील एका लॉजमध्ये एका मुलानं मुलीचा खून केला आणि यांच्या बीटमध्ये असलो त्यांनी SP निलंबित केलं. आता त्यांना DIGकडे अपील करायचं आहे, पण DIGकडे अपील करता येत नाही असं त्यांना सांगण्यात आलं आहे. तर हे बरोबर आहे का, तर हे अगदी बरोबर आहे. पोलीस पनिशमेंट अँड अपील रूल्स 1956 यामध्ये कर्मचाऱ्याला जर निलंबित केलं तर त्या निलंबनाविरुद्ध अपील करण्याची तरतूद नाही. पण आपल्याला निलंबन जर चॅलेंज करायचं तर मॅटमध्ये जावं लागेल. पण मी म्हणेन की आपण मॅटमध्ये जाऊन इतक्यात जाऊ नका, खर्च करू नका. आपल्याला निलंबित केव्हा केलं मला माहिती नाही. 90 दिवसात जर आपल्याला पुनर्स्थापना मिळाली नाही तर सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे आपल्याला सेवेत पुन्हा घ्यावं लागेल. फक्त मी एवढंच विचारेन की आपल्याला निर्वाह भत्ता मिळतो आहे की नाही. तो मिळत नसेल तर तो मिळेल असं याच्यासाठी अर्ज करा आणि SPच्या कार्यालयाकडून मिळेल या दृष्टीने प्रयत्न करा आणि मॅटमध्ये इतक्यात काही जाऊ नका. चला शेवटचा प्रश्न करूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, यांना 14/10/2024ला एक अनुकंपा तत्वावर लागले. हे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, MA वगैरे, पण त्यांना अनुकंपा तत्वावरील क गटाचं पद नसल्यामुळे ड पदावर निवड झाली. आता त्यांचं म्हणणं आहे की मला आता क गटामध्ये अपॉइंटमेंट मिळू शकेल का, तर निश्चित. तर मी आपल्याला एवढंच सांगेन की अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या संदर्भात एक सुधारित धोरण शासनाने घोषित केलं आहे आणि त्यासंबंधीचा शासन निर्णय आणि परिपत्रक व्हिडिओ क्रमांक 484 बरोबर आहे. पण त्यापेक्षा शासनाने याच्यामध्ये एक स्पष्टीकरण दिलेलं आहे 22 ऑगस्ट 2025ला. हे स्पष्टीकरण देखील 491 व्हिडिओसोबत उपलब्ध आहे आणि त्या स्पष्टीकरणाच्या पॅरेग्राफ 4मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की 17 जुलै 2025 पूर्वी ज्यांना अनुकंपा तत्वावर क गटाची पद नसल्यामुळे ड पदावर दिलेलं आहे अशांना क गटाचं पद उपलब्ध झाल्यावर क पदावर नियुक्ती देता येऊ शकेल. तेव्हा मी आपल्याला सांगेन की हे 491 व्हिडिओसोबतचं 17 जुलै 2025चं परिपत्रक डाउनलोड करा आणि मग आपण निश्चित आपल्या कार्यालयामध्ये अर्ज करा. आणि या संदर्भात अधिक काही आपल्याला माहिती असेल तर मंगळवारी सकाळी 10:30 ते 11:30 फोन करा. मित्रांनो, आता येथे थांबण्याची वेळ झाली, पण पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की मगाशी जो सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979 या पुस्तकाची 6वी आवृत्ती जी प्रकाशित केली असेल तर ती आपल्याला घ्यायची असेल तर त्याच्याकरता आपण पुस्तकाची किंमत ₹500 अधिक ₹100 ₹600 आपण फोनपे, गुगल पे किंवा भीम ॲपद्वारे यशदाच्या अकाउंटमध्ये भरा आणि त्याचा तो जो स्क्रीनशॉट असेल तो व्यंकटेश कल्याणकर यांच्याकडे पाठवा. बँकेचा तपशील, कल्याणकरांचा फोन नंबर वगैरे जो मी दिला आहे तो त्याची जी स्लाईड आहे त्या व्हिडिओच्या शेवटी दिला आहे. मित्रांनो, येथेच थांबतो. पुन्हा आपण लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.